पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात मोठी रणनीती आखली। पाकड्यांच्या जमिनी, पाणी आणि हवेत कोंडी केल्याने नेमकी भारतीय रणनीती काय आहे पाहूया स्पेशल रिपोर्टिंगमध्ये। भारताचा प्लॅन एक घाव तीन तुकडे। जमीन, पाणी, हवेतही पाकिस्तानची कोंडी। भारताचा स्ट्राइक, पाक कंगाल होणार। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं वेगवेगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानची नाकेबंदी सुरू केली। आधी सिंधू करार रद्द करत पाकिस्तानला तगडा झटका दिला, तर दुसरीकडे वाघा आणि अटारी बॉर्डर बंद करत देशातून पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केली। हे कमी होतं की काय? आता भारतानं थेट पाकिस्तानची हवाई कोंडी केली आहे। त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे पाहूया। हवाई हद्द बंद केल्यानं पाकिस्तानला दरमहा $2,28,00,000 तोटा। थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया प्रवासाला वेळ लागणार। दक्षिण आशियाई देशांसाठी चीन, थायलंड मार्गे जावं लागणार। प्रवासाचा खर्च वाढल्यानं पर्यटक घटण्याची शक्यता। पाकिस्तानचा दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचा व्यापार मंदावण्याची शक्यता। पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला, त्यामुळे भारतानं पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली। आतापर्यंत भारतानं वेगवेगळे स्ट्राईक करत पाकिस्तानला रडकुंडीला आणलंय। सिंधू जलकराराला स्थगिती देत पाकिस्तानची पाणी कोंडी। वाघा अटारी बॉर्डर बंद करून दुसरा धक्का दिला। पाकिस्तानी उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश दिले। पाकिस्तानी यूट्यूबरचे अकाउंट हटवले। लष्कराला खुली सूट देऊन युद्ध सज्जतेचे संकेत दिलेत। वॉटर स्ट्राईक नंतर भारतीय विमानांसाठी पाकिस्तान सरकारनं हवाई हद्दबंदीचा निर्णय घेतला होता। मात्र आता भारतानंही पाकिस्तानला जशास तसं नव्हे तर त्यापुढे जाऊन उत्तर दिलं। त्यामुळे पाकिस्तान केवळ पाण्या वाचून नव्हे तर आता आर्थिक कोंडी झाल्यानं पैसाठी तडफडल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।